आज मला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक शिवाजी पार्क या ठिकाणी माझ्या हस्ते ते फ्लॅग होस्टिंग झालं. खूप म्हणजे एवढं बरं वाटलं, कारण आज सावरकरांचं स्मारक आणि अशा ठिकाणी झालं म्हणजे एक मनाला वेगळं म्हणजे एक आनंद मिळाला. आणि मला एक पूर्ण भारतवासियांना एक संदेश द्यावा वाटतो. आपले जे गरजेच्या ठिकाणी आपले लोक फिरत असतात तर त्यांनी कृपया, कोणी असं सौशेत मनुष्य दिसतंय म्हणा, सौशेत व्यक्ती दिसते, सौशेत गाडी दिसते, सौशेत एखादी वस्तू दिसते, तर त्यांनी त्याप्रमाणे पोलिसांना कळवणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या घटना बऱ्याच ठिकाणी असे होत असतात. पोलिसांना कळवणं महत्त्वाचं आहे, कारण का देश आपला सुरक्षित, आपण सर्व सुरक्षित आहोत. माझी भावना अशी आहे की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे 80वा आपण साजरं करतो, पण हे खंडित स्वातंत्र्य आहे. आणि आजही खंडित स्वातंत्र्यामध्ये आपण बरीच प्रगती करत आहोत. म्हणजे जगाशी आपण स्पर्धा करत आहोत आणि भारत हा 3ऱ्या क्रमांकावरती जाण्याच्या तयारीत आहे. पण आज काही अंतर्गत शत्रू जे खूप दबा धरून बसलेले आहेत आणि भारताची पूर्ण प्रगतीचे पाय ओढत आहेत. आणि जे आज आता अनेक आंदोलनं चाललेली आहेत, या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते की हे छुपे शत्रू जे आहेत, ह्या छुप्या शत्रूंना आपल्याला धडा शिकवणं गरजेचं आहे. आणि याकरता सर्वसामान्य नागरिकांनी, या जसे देशाचे सीमेवरती सैनिक जसे दटून आहेत, पोलीस दलही त्यांचं काम बजावत आहेत चोखपणे, तर सामान्य नागरिकांची तीच जबाबदारी आहे की ते सामान्य नागरिकांनी ह्या देशातले शत्रू शोधून काढून त्यांना नेस्तनाबूत करणं गरजेचं आहे.